अयो मुतायला आली आईला लय घाणी आहे. आईला चप्पल नाही आणली. अय निल्या मुतून येऊस तर चप्पल दे ना. नाही भाऊ माझी चप्पल मी कोणाला देत नाही. अरे फक्त मुतून येऊस तर दे ना. नाही रे बाबा चप्पल सोडून काही बोल मी तुझ्यासाठी काही करेन. ईमान मेरा यार मेरी जिंदगी. ओ नवीन आलं करायला. हा कालच शिफ्ट झालोय. हा का काय जरी प्रॉब्लेम आला ना नक्की सांगा. हो आणि कशाचीही गरज असू द्या आपलं घर समजून सांगा. हा का नाही नक्की नक्की. वहिनी ओ वहिनी का हो भाऊजी? थोडी साखर द्या ना 2 किलो. घरी पाहुणे आले होते. बरं झालं तुम्ही इथं भेटले. मी तुमच्या घरातच येणार होतो. का हो? तुमचा बेड द्या ना मला खाली झोप येत नाही. वहिनी का हो भाऊजी? स्वयंपाकाला किती वेळ आहे अजून? वेळ अजून अर्धा तास. बरं 10 चपात्या पनीरची भाजी आणि स्वीट मध्ये ना गुलाबजामू करा. माय मित्र येणार आहेत जेवायला. आणि काही लागू द्या बिनधास्त तुमच्या नवऱ्याला फोन करून सांगा. आणि लवकर करा काय असेल ते. येतो. हॅलो. हा ये खाली लवकर. हा आले का तुम्ही रस्त्यावर? अगं रस्त्यावर तर त्याच दिवशी आलो ज्या दिवशी तुझ्याशी लग्न झालं. आलेच मी. हे बघ निल्या ट्रिपच्या सुरुवातीला तू 2,500 दिलते. सोन्या तू 2,500 दिलते. पण ट्रिपचा खर्चच 15,000 झालाय. म्हणून तुम्ही दोघांनी अजून 2,500 द्या. याला 3,000 टाकले मी काल त्याच्याकडून तुम्ही बघून घ्या आता. चल 2,500 राहू दे. मला ना 5,000 दे. यार काय समज 2,500 3,000चा. तू उसने घेतले होते 3,000 रुपये. 2 वर झाले दिलेले पैसे ते कट करून घेतले. ते उसने नंतर देतो. यो ट्रिपचा खर्च होता. ट्रिपचा खर्च याला टाकलेला मी 3,000. दे भाऊ वरून 500 ज्यादा टाकले. तू ना तुझे बी 2.5 दे ह्याचे बी 3 दे. चल नाही भाऊ मी नाही जाणार. 3 वर्षापासून आज म्हणून राहिला तो. आता समज मला यायचंच नव्हतं. तुम्ही बळजबरी केली मला. आणि नेलं मला मागं बसवलं. याला पुढे बसवलं. अरे सोन्याला वांती येत होती म्हणून त्याला पुढे बसलं होतं. अरे मला याच्याशिवाय ना सण होत त्यामुळे फर्स्ट मध्ये बसलो मी. याच्याकडून सगळे पैसे घे. याच्या उलटीमुळे ना 4-5 वेळा गाडी थांबावं लागली. त्यामुळे जास्त डिझेल लागले. हा ना. अरे माझे 25,000 गेले ट्रिप मध्ये. 25,000 आणि ट्रिपचा मिळून खर्च 15,000. तोय 25 कस काय गेले? हप्ता कट झाला ना. अरे बाबा अरे हप्ता कवड्याच्यात घुसून राहिला तू ट्रिप मध्ये. ट्रिप मध्ये असतानाच हप्ता कट झाला. नाही ते काय नका सांगू. तुम्ही हिशोब लय घाण करून राहिलात. माय 2.5 दे. तू 2,500 दे. माय मी गेले. याला 3 टाकलेले आहेत. तुम्ही तुमचं बघून घ्या. माझ्याकडे आता पैसे नाही. उसने टाकलं तरी मी तुला देणार नाही. तू तो बघून घे. अरे तुम्ही सुरुवातीला म्हणले तू हिशोब कर आणि तुला देतो सगळे पैसे ना. अरे नाहीये. हा फोटो काढ बाब्या. स्टेटसला घेऊ जाळ दुरसंगत करून टाकू आज आपण. अरे बाप निघ्या काय गाडी घेतली. कशी गाडी? तुला सांगतो आता पोरांना फोन करतो ना अख्खा मार्केट करतो तुझं. लाव फोन लाव. अरे मित्रांनी गाडी घेतली सोपी काय. हॅलो सोन्या. अरे निलेनी बुलेट घेतली ना. अरे 4,64,000 रुपयाची घेतली. हप्त्याव घेतली. आता त्याची लायकी का कॅश घ्यायची मला सांग बरं. तो घेऊ शकतो का? अरे गावंड्याच्या हाताखाली कामाला जातो तो. त्याला पगार 10,000. गाडीचा हप्ताच असन 8,500. आता मला कळा ना यो पेट्रोल पण येईन का खाईन. ते म्हणतात कॉंग्रॅच्युलेशन भाई लय खुश झाले. फुल जळू राहिले तुझ्या. तुला माहितीये का गावात येईन आता शायनिंग बिनिंग मारीन. पण त्याची काय लायकी आपल्याला माहितीये ना. अरे पण मी काय म्हणतो आपल्या हातरून बघून पाय पसरावा ना. अरे याची लायकी का गाडी घ्यायची कशाला घ्यावा जळबाजऱ्याने. मी म्हणतो पोरं म्हणते स्टेटस ठेवाय फोटो काढ. फोटो काढतो आम्ही. बस लायकी नसताना गाडी घेतली. सर काय आणू? एक चहा दे. ओके. निलेश आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. निलेश तू फक्त माझाच आहे. देवानी तुला फक्त माझ्यासाठीच बनवलं आहे. निलेश तू म्हणजे कोहिनूरचा हिरा आहेस. सर चहा राहू दे. मला पण तू खूप आवडते सारे. एका झटक्यात मरण असं विष आहे का तुमच्याकडं? आहे ना. ते ना सावऱ्या आज माय मामाची पोरगी मला भेटा येणार आहे रे. काय बोलणार आहे काय नाही भाऊ. मला तर एक गुदगुल्या होऊ राहिल्यात. ऐक ना ऋषी मला तुझ्यासोबत खूप दिवसापासून बोलायचं होतं पण आज बोलते. हा बोल ना. माझं प्रेम आहे आणि मला ह्याच महिन्यात लग्न करायचंय. आणि हे फक्त तूच करू शकतोस.
थांब, काहीच बोलू नको, लगेच नियोजन करतो. हॅलो, लाटे मंगल कार्यालय, ऐका 13 तारखेला मंगल कार्यालय बुक करा. काय 13 तारखेला बुक आहे? 15 तारीख चालन का? हा ऐका, 15 तारखेला तुमचं मंगल कार्यालय बुक करा. हे बघा, डीजे तुमच्याकडे राहू द्या, जेवण तुमच्याकडे राहू द्या, पंडित बी तुमचा राहू द्या. काय 1.5 लाख रुपये लागतील, 2 लाख रुपये देतो, पण 15 तारखेला माझं लग्न करा. हा बायको घेऊन येतो, हा मी माझी घेऊन येतो, हा मामाचीच पोरगी आहे. हा आताच जमलंय. हा ठेवतो. हा 15 तारीख बुक झाली लग्नाची. निलेश, अगं बँडवाल्याला काय बोलावलंय, आपण डीजे लावलाय. अरे ऋषी, बँडवाला नाहीये, माझं ज्याच्यावर प्रेम आहे ना तो हाच. आणि 15 तारखेला मला ज्याच्याशी लग्न करायचंय ना तोही हाच आहे. तुला मला हेच सांगायचं होतं एवढ्या दिवसापासून. हो ऐका ना, तुमच्याकडे साडलेली पपई, साडलेले डाळिंब, साडलेली ऍपल, साडलेली मोसंबी आहे का? अहो इथं सगळे चांगले फळ आहेत, जे सडलेले फळ आहेत ना त्या त्या कॅरेट मध्ये ठेवले. मग ते कॅरेट जाऊ का घेऊन? का हो, कशाला लागते? अहो माय सासू दवाखान्यात ऍडमिट आहे, तिला फळं खायला सांगितले. खा बिंदास खा, लाजू नका. अरे जेवण नाही तुम्हाला आता हॉटेलवर नेऊन चारीन. अरे मग का तुम्हाला रस्त्यावर चालू राहिलं का? हॉटेलमध्ये चालू राहिलं ना. अरे मी एक पापड मागू शकत होतो, पण तुमच्यासाठी ना 2 पापड मागितलेत. खा बिंदास, आणि ताटात काय ठेवायचं नाही बरं का, सगळं खाऊन घ्यायचं. मला अजिबात आवडत नाही. बेकार जोट आहे तू. हो काय करताय? नाही मी देणार आहे बिल. नाही मी देणार आहे. अहो मी देतो, नाही. तुम्हाला करूनच देणार नाही मी. अहो, नाही हो, मला बिल मागवा, करायचंय. तुम्ही मागवा. अहो मला करायचं राव, बिल करून द्या नाही, राव. नाही, तुम्ही मागवा. अहो, मी नाही. बिलच भरून नाही देणार. मी भरणार आहे. नाही, मी भरणार आहे. अहो मी भरणार आहे. मी भरणार आहे म्हणलं का? मी भरणार. अगं तू समजून घे, तू जर नाही आली तर पार्टीला मजाच नाही यायची. अगं तुझ्या पाया पडतो, चल बाई. अगं चला तुझ्या मैत्रिणीला किस सांगू का? अरे आम्ही एवढा आग्रह कोणालाच करीत नाही. चल सगळ्यात चला पार्टीला, चला. हे काय नालाय घे रे, तिचे पप्पा आले वाटतं. निलेश कोचिंग क्लासेस, इंग्लिश न बोलता आल्यास पूर्ण फी परत. हातीव सर, या बसा. नमस्कार. नमस्कार सर. सर आम्ही बाहेर बोर्ड वाचला तुमचा, हा इंग्लिश न बोलता आल्यास तुम्ही पूर्ण फी परत देता. आमची इन्स्टिट्यूट अशी आहे की इथं आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही इंग्रजी शिकवतो म्हणजे शिकवतो. तो बोलणार, खडा इंग्लिश बोलणार. समजा जर याला इंग्लिश न बोलता आलं. अहो तुम्ही काय बोलता, त्यांना जर इंग्लिश बोलता नाही आलं ना तर आम्ही का फी डबल देऊ. ठीक आहे सर, याला शिकवायची. ठीक आहे चालेल. दादा तुमचं काय नाव? निंबा जबाडा. निंबाच्या बाडा, असं कसं नाव आहे? अहो सर तो मुका आहे, त्याला बोलता येत नाही. काय आलं? सरक माग. अरे झालं काय? अरे ब्रेकअप झालंय. चावी दाखव. हा याच्यामुळे झाला का ब्रेकअप? यार निले कमून थांबवलं? अरे वैष्णवी येऊ राहिली. अरे मला आधी सांगायचं ना, मला पुढे बसू दे, मी ड्रायव्हिंग करतो. नाही हो, मी ड्रायव्हिंग करायला माझी गाडी. अरे ऋषी मागे ना, मला पुढे बसायचंय राव. भाऊ काय संबंध नाही, मी आधीच म्हणलं तुम्ही पुढे बसणार आहे. ए राव, निले उघड ना. उघड नाहीये. उघडणार नाही, तिथे बसणार ती. निले अरे उघड ना, मला नाही बसायचं. हे गप्रे. अरे मला ड्रायव्हिंग पण येते, मला पुढे बसू दे ना राव, मी ड्रायव्हिंग करतो ना. नाही जमणार. अरे यार येऊ दे ना पुढे, मला तू ये ना मागे. हे बाई इकडे. ए राव, अरे निले उघड ना राव. अरे निले उघड ना, मला पुढे येऊ दे ना. अरे मी ड्रायव्हिंग करतो ना. अरे ऋषी अरे बसू दे ना. अरे तुझ्या आईला
अरे सोने कुठे इकडे आहे मी. अरे मागे काय करतो? नाही ना, मी इथंच बसतो, तुम्ही चालवा गाडी. ये पुढे. अरे मला नाही यायचं बाबा, तू चालव ना. ए बाबा चल बाबा आईला. अभिनंदन. थँक्यू. तुमचा मित्र तुमच्या जळतो का? का हो कमून असं वाटतं मला? त्याचं तोंड बघा ना कसं पडलंय. नाही हो, त्याचं तोंड त्याच्यामुळे नाही पडलंय. मग त्याच्या नावावर घेतली ना गाडी मी. माझं क्रेडिट खराब आहे ना, त्याला टेन्शन आहे हप्ते भरतोय का नाही. अभिनंदन. फोटो घ्या, फोटो घ्या. हा. मैं गिरा होया बंदा जमा नीच बलिए ओरा के सिरा पर नहीं. भाई मैं काला दिखता हूँ ना, इसलिए मुझसे कोई प्यार नहीं करता. पर भाई तू इतना कालो नहीं दिखता. पर भाई तू किससे बात कर रहा है? मैं तो इधर हूँ. ऐसे भोले बनकर है बैठे जैसे कोई बात. बोल हवलदार. सर इथे एक मर्डर झालाय सर. काय कारण आहे? सर माईला घर पुशीत होती, अर्धी फरची पुसून झाली होती आणि पती त्या वल्ल्याचीवरच गेला. ओ माय गॉड. तिला आत्ताच्या आत्ता अटक करा. सर पहिलं घर वाळून देऊ का? कसं करा? अरे चहा प्यायला नाही तर जळजळ होती रे लय. अरे तू फुकटचा चहा पितो ना म्हणून जळजळ होती. तू कधी ना स्वतःच्या पैशाने पे, अजिबात जळजळ नाही होणार. हॅलो बोल ना. काय करतोय ऋषी? काही नाही ग, ते आपलं रोजच. ऐक ना, घरचे बाहेर गेलेत, घरी कोणीच नाहीये. हो डॉक्टर, पेशंटचं काय झालं? आय एम सॉरी, मी त्यांना वाचू नाही शकलो.